स्वागत आहे सर्वांचं आजच्या 7व्या आपल्या क्लासमध्ये. जर आपण CTET किंवा TET मराठी भाषेचा अभ्यास करत असाल, मग ती भाषा 1 असो किंवा भाषा 2, पेपर 1 असो किंवा पेपर 2, आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरच आपल्याला मिळणार आहे 30 पैकी 28 मार्कांची गॅरंटी. तर चला आजचे काही 10 महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत. व्हिडिओ काही जास्त मोठा होणार नाहीये, आपलं टार्गेट आहे 5000 लाईकचं. तर व्हिडिओला सर्वात आधी लाईक करा. आणि नियम एकच आहे की प्रत्येक प्रश्न मी एक्सप्लेन करणार आहे, एक्सप्लेनेशन तुम्हाला स्क्रीनवर देणार आहे. तुम्ही तो स्क्रीनचं स्क्रीनशॉट काढून ठेवा, जेणेकरून त्या स्पष्टीकरणामधून आपले अजून 3-4 प्रश्न बरोबर येतील. आणि स्क्रीन पॉज करून आपण उत्तर देण्याचा सुद्धा प्रयत्न करायचा आहे कमेंट बॉक्समध्ये. तर पहिला प्रश्न आहे, दुसऱ्या इयत्तेतील काही मुलांना काही ध्वनींच्या उच्चारणात अडचण येते. त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी कोणती उपाययोजना सर्वात परिणामकारक ठरेल? दुसरीचा वर्ग आहे, त्या मुलांना ध्वनीच्या उच्चारणामध्ये काहीतरी अडचण येते, मग त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी आपण कोणती उपाययोजना करावी? पहिलं तर एक लक्षात ठेवा की जेव्हा पण आपण प्रश्न वाचतो तेव्हा आपण एक शिक्षक आहोत आणि आपल्या वर्गाच्या बाबतीत आपण विचार करतोय, ही विचारसरणी समोर ठेवूनच आपण प्रश्न वाचायचा आहे. ही विचारसरणी जर आपण फॉलो केली तर आपले उत्तर 90% बरोबर येतात. आता आपण इथे एक वर्ग शिक्षक आहोत. पर्याय वाचूया. मानव मुखाच्या प्रतिकृतीचा आधार घेऊन विशिष्ट ध्वनींचा उच्चार कसा करायचा हे दाखवू. शिक्षिकेने लहान लहान शब्दांचा आधार घेणे म्हणजे शब्द यमकांचा आधार घेणे, त्यांना उच्चार करण्यास सांगणे आणि शब्दातील ध्वनी ओळखण्यास सांगणे. संहितेचे मोठ्याने वाचन करून त्या विशिष्ट ध्वनींवर भर देऊन समजावणे. मुलांना सराव करण्यास सांगणे, जेणेकरून त्या ध्वनींचा पुन्हा पुन्हा वापर करून अडचण दूर होईल. आता तुम्ही पर्याय बघितले. आता स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचं 4 पर्यायातून. मी जातो उत्तराकडे. आपलं उत्तर आहे बघा, लहान लहान शब्दांचा यमकांचा आधार घेणे. स्पष्टीकरण जर बघितलं तर दुसरीच्या मुलांसाठी तोंडाच्या आतील भागांची प्रतिकृती दाखवणे हे खूप तांत्रिक आणि कंटाळवाणे होते. त्याऐवजी त्यांना माहीत असलेल्या लहान शब्दांतून किंवा यमक जुळ्या गाण्यांतून तो ध्वनी वारंवार ऐकवला आणि बोलायला लावला तर तो मजेत शिकतात. शब्दातील तो विशिष्ट आवाज ओळखायला शिकले की उच्चाराची अडचण आपोआप दूर होईल. बघा किती जबरदस्त आपण स्पष्टीकरण इथं घेऊन येतो, ते पण टाईप करून मी तयार करतो, सगळे PPT तयार करतो आणि तुमच्या समोर एक्सप्लेन करतो. तर स्क्रीनचं स्क्रीनशॉट काढून ठेवा. ज्यांचं पण उत्तर 1 बरोबर आलं असेल, म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं असेल, त्या सर्वांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न, व्याकरणाच्या नियमांवर भर देणे आणि त्यासंबंधीची अनेक उदाहरणे देऊन शिकवण्याची पद्धत म्हणजे काय? उद्गामी पद्धत, निगमन पद्धती, व्याकरण भाषांतर पद्धती की थेट पद्धती? बघा याच प्रश्नावर आधारित खूप सारे प्रश्न आधीच्या व्हिडिओमध्ये आलेले आहेत. आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन प्लेलिस्ट पूर्ण फॉलो करायची आहे, जेणेकरून आपल्याला 30 पैकी 28-27 मार्क येणार म्हणजे येणार. स्क्रीन पॉज करून आपण उत्तर दिलंच असेल. जाऊया उत्तराकडे. आपलं उत्तर आहे बघा, निगमन पद्धती. स्पष्टीकरण जर बघितलं तर निगमन पद्धतीत शिक्षक आधी नियम सांगतात आणि मग त्या नियमाला धरून अनेक उदाहरणे देतात. विद्यार्थी नियमापासून उदाहरणाकडे जातो. याच्या उलट उद्गामी पद्धतीत आधी अनेक उदाहरणे देऊन मग मुलांकडून नियम शोधून काढायला लावले जाते. इथं आपल्याला 2 पद्धती शिकायला मिळाल्या, निगमन पद्धती आणि उद्गामी पद्धती. निगमन पद्धतीमध्ये आधी नियम सांगितला जातो, मग नियमाला धरून उदाहरणे देतात. आणि याच्या उलट उद्गामी पद्धतीमध्ये आधी उदाहरणे देतात आणि मग मुलांकडून नियम शोधून काढायला लावले जातात. पुढचा प्रश्न क्रमांक 3, शिकणारा भाषा कशा प्रकारे आत्मसात करतो? एखादा भाषा शिकणारा विद्यार्थी भाषा कशा प्रकारे आत्मसात करतो? पहिला पर्याय आहे, नैसर्गिक भाषिक पर्यावरणात भाषेच्या वापरातून, भाषिक संरचनेच्या मूल्यमापनातून, संबंधित भाषेच्या साहित्य वाचनातून की संबंधित भाषा बोलणाऱ्यांच्या संस्कृतीचा अभ्यास करून? उत्तराकडे जाऊया. पर्याय क्रमांक 1, नैसर्गिक भाषिक पर्यावरणात भाषेच्या वापरातून. आता स्पष्टीकरण बघितलं तर भाषा ही व्याकरणाची पुस्तके वाचून किंवा संस्कृतीचा अभ्यास करून येत नाही, ती रोजच्या वापरातून येते. जेव्हा मुलं सतत भाषा ऐकतात, बोलण्याचा प्रयत्न करतात, चुका करतात आणि पुन्हा प्रयत्न करतात, तेव्हाच ती भाषा त्याच्या अंगी मुरते. हा नैसर्गिक मार्ग सर्वात प्रभावी आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाईक केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर दोन्ही काम करा प्लीज. आपल्याला पैसे लागणार नाही, पण तुम्ही लाईक केल्यामुळे हा व्हिडिओ अधिकाधिक उमेदवारांपर्यंत पोहोचला जातो. पुढचा प्रश्न 4, पुढीलपैकी कोणती बाब क्रियात्मक क्षमतेचा म्हणजेच मोटर स्किल विकास करण्याचे उदाहरण आहे? वरच्या पातळीवर जाणे,
उड्या मारणे, लेखन, वाचन. बघा हाच प्रश्न 2019च्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा आला होता. हा सध्या जो तुम्ही स्क्रीनवर बघत आहात तो 2021च्या प्रश्नपत्रिकेतला आहे. त्याच्यामुळे प्रश्न तेच असतात, वारंवार रिपीट होतात. म्हणजे अभ्यास हा खूप महत्वाचा आहे, वारंवार सराव हा खूप महत्वाचा आहे, प्रश्न आपल्या नजरेखालून जाणे खूप महत्वाचे आहे. जाऊया आपण उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे बघा लेखन. आता बघूया कसं काय की क्रियात्मक क्षमता दोन प्रकारची असते, स्थूल आणि सूक्ष्म. उड्या मारणे किंवा पायऱ्या चढणे ही स्थूल क्षमता आहे. लेखन करताना बोटांचे छोटे स्नायू, मनगट आणि डोळे यांचा अतिशय बारीक समन्वय लागतो. त्यामुळे लेखन हे सूक्ष्म क्रियात्मक कौशल्याचे सर्वात चांगले उदाहरण आहे. यालाच आपण काय म्हणतो, क्रियात्मक क्षमता म्हणजेच मोटर स्किल. पुढचा प्रश्न क्रमांक 5. वर्गात बहुभाषिकतेला उत्तेजन देण्यासाठी शिक्षिकेने पुढीलपैकी कोणता प्रश्न विचारणे योग्य ठरेल? फुगे किती उंच उडतात? स्वतःच्या भाषेतील भाज्यांची नावे लिहा. तुमच्याकडे पाळीव प्राणी आहे का? तुम्ही अक्षरे लिहिलीत. बघा फुगे किती उंच उडतात हा एक मौखिक प्रश्न झाला. तुमच्याकडे पाळीव प्राणी किती आहे हा पण एक मौखिक प्रश्न झाला. तुम्ही अक्षरे लिहिलीत हा पण एक मौखिक प्रश्न झाला. म्हणजे तुम्ही लिहिली का नाही लिहिली, होय नाही. पण स्वतःच्या भाषेतील भाज्यांची नावे लिहिणे म्हणजे हे काय की माझ्या भाषेत काय आहेत, मुलाच्या बाजूच्या विद्यार्थ्याच्या भाषेत काय लिहितात, अजून एक विद्यार्थ्याच्या भाषेमध्ये काही वेगळंच म्हणत असेल, जसं की आपण वांग म्हणतो, त्याच्यानंतर बैंगन म्हणतो. म्हणजे अशा प्रकारच्या अनेक भाषाला उत्तेजना मिळेल आणि बहुभाषिकता इथं काय होईल, बहुभाषिकतेला उत्तेजना इथं मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 5 आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, आपण त्याचं स्पष्टीकरण बघूया. स्वतःच्या भाषेतील भाज्यांची नावे लिहिणे. स्पष्टीकरण जर बघितलं तर वर्गात वेगवेगळ्या भागातून आलेली मुले असतात. प्रत्येकाची मातृभाषा वेगळी असते. स्वतःच्या भाषेतील शब्द लिहायला सांगितले तर मुलांना आपली भाषा महत्वाची आहे असे वाटते. प्रत्येकाला वाटेल ना की बुवा सर मॅडम मला सांगत आहे की तुमच्या भाषेतल्या म्हणजे माझी भाषा काहीतरी विशेष आहे ना. यामुळे इतरांच्या भाषेबद्दल आदर वाढतो आणि वर्गात सर्व भाषांना स्थान मिळते. हाच बहुभाषिकतेचा खरा उद्देश आपला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. खालच्या वर्गात लहान लहान ध्वनी किंवा यमकांचा वापर केल्याने काय होते? मुलांना अपेक्षित भाषा बोलण्याची संधी मिळते. मुलांना अनुशासन लागते. मुलांना अपेक्षित भाषेचे व्याकरण शिकण्याची संधी मिळते की मुलांना अवबद्ध शब्द समजण्यात आणि त्या आधारे वाक्य तयार करण्यास मदत मिळते. स्क्रीन पॉज करून आपण उत्तर दिलंच असेल. आतापर्यंत पण आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उत्तर आहे आपला पर्याय क्रमांक 1. मुलांना अपेक्षित भाषा बोलण्याची संधी मिळते. आता स्पष्टीकरण बघूया. लहान वर्गातील मुलांना थेट मोठी वाक्ये बोलायला लाज वाटते, पण यमक, गाणी आणि लहान ध्वनी खेळ हे मजेदार असतात. मुले आनंदाने त्यात सहभागी होतात आणि नकळत त्याच भाषेत बोलायला लागतात. यातून त्यांना त्या भाषेत बोलण्याचा सराव होतो आणि भीती कमी होते. बघा किती जबरदस्त एक्सप्लेनेशन आपण आपल्या चॅनलवर घेऊन येतो, ते पण टाईप करून, जेणेकरून तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट घेता येईल, त्याचं वाचन करता येईल. आणि याची जर PDF तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करा. 10 कमेंट्स आले की सर आम्हाला PDF सुद्धा पाहिजे, तर मी काहीतरी टेलिग्रामला चॅनल तयार करून तिथे PDF देण्याचा सुद्धा प्रयत्न करेल. पुढचा प्रश्न क्रमांक 7. शिक्षिका वर्गात श्रवण उपक्रम घेण्याचे ठरवते. मुलांना उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी ती बुद्धिमंथन करणारे काही उपक्रम तयार करते. म्हणजे अर्थात चर्चा आणि उत्सुकता निर्माण करणारे, छाननी करणारे प्रश्न इत्यादी. या प्रकारची तयारी म्हणजे काय? ठीक आहे, पर्याय वाचूया. श्रवणपूरक उपक्रम, श्रवणासह उपक्रम, श्रवणोत्तर उपक्रम, श्रवणाचा अनुत्तरती उपक्रम. जाऊया पर्याय आपल्या उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे बघा श्रवणपूर्व उपक्रम. आता स्पष्टीकरण बघितलं तर कोणतीही गोष्ट ऐकवण्याआधी मुलांच्या मनात त्याबद्दल उत्सुकता निर्माण करणे गरजेचे असते. विषयाशी संबंधित चर्चा करणे, चित्र दाखवणे किंवा अंदाज बांधायला लावणारे प्रश्न विचारणे यामुळे मुले ऐकण्यासाठी तयार होतात. या तयारीच्या टप्प्यालाच श्रवणपूर्व उपक्रम असे म्हणतात. बघा व्याख्यासह तुम्हाला इथं मी स्पष्टीकरण देतोय, त्याच्यामुळे याचा फायदा नक्कीच उचला आणि व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा. पुढचा प्रश्न क्रमांक 8. भाषा वर्गात चित्रे किंवा तक्ते यांचा वापर करण्यासंदर्भात कोणती बाब बरोबर नाही? आता बरोबर नाही विचारलंय, बरोबर आहे का असं विचारलं नाही. म्हणजे दिलेल्या पर्यायांमधून 4 बाबी आहेत तर 4 पैकी 3 बरोबर आहेत, 1 बरोबर नाही. बघूया.
मुलांना चित्रांचे निरीक्षण करण्याची संधी मिळते, मुलांना चित्रांच्या आधारे स्वतःला व्यक्त करण्याची व लिहिण्याची संधी मिळते, मुलांना वर्गात कल्पना विश्वात रमण्याची आणि सृजनशीलतेत रमण्याची संधी मिळते, की श्रवण क्षमता विकसित करण्याची संधी मिळते. आपण पर्याय वाचले असतील. जाऊया आपण उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, श्रवण क्षमता विकसित करण्याची संधी मिळते. किंवा जेव्हा भाषा वर्गात आपण चित्रे आणि तक्ते याचा वापर करतो. स्पष्टीकरण जर बघितलं तर चित्रे आणि तक्ते हे डोळ्यांनी पाहण्याच्या गोष्टी आहेत. त्यामुळे निरीक्षण शक्ती, कल्पनाशक्ती, बोलणे आणि लिहिणे या क्षमतेमध्ये वाढ होते. पण थेट ऐकण्याची क्षमता यातून विकसित होत नाही, कारण ते आपण बघतोय. श्रवणासाठी गोष्टी, संवाद किंवा आवाजाच्या क्रिया जास्त उपयोगी पडतात. म्हणून हे विधान बरोबर नाही. कोणता? श्रवण क्षमता विकसित करणे. बाकीच्या 3 क्षमता विकसित होतात, पण श्रवण क्षमता त्याच्यामुळे पर्टिक्युलरली विकसित होत नाही. प्रश्न क्रमांक 9, आरंभीच्या साक्षरतेत पुढील बाब देखील लेखन प्रकारात मोडते. आरंभीच्या साक्षरतेत पुढीलपैकी कोणती बाब लेखन प्रकारात मोडते असा आपला प्रश्न आहे. पत्र लिहिणे, शब्द लिहिणे, वाक्य तयार करणे की रेखांकन. स्क्रीन पॉज करून आपण उत्तर दिलाच असेल. जाऊया उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे बघा रेखांकन. स्पष्टीकरण. लहान मुलं जेव्हा कागदावर रेखाट्या मारतात, चित्र काढतात किंवा काहीतरी गिरबडतात तेव्हा आपल्याला वाटते की ते फक्त खेळत आहेत, पण प्रत्यक्षात ते लेखनाचाच पहिला टप्पा असतो. बघा किती महत्वाचं स्पष्टीकरण आहे. मुलं आपल्या कल्पना आणि विचारांना आकार देण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून सुरुवातीच्या साक्षरतेत रेखांकनाला लेखनाचा एक प्रकार मानले जाते. ठीक आहे, कोणाला? लेखांकनाला. पुढचा आणि शेवटचा प्रश्न. शिकणाऱ्याचे भाषिक ज्ञान तपासण्यासाठी कोणती बाब सर्वात महत्वाची आहे? कोणती बाब सर्वात महत्वाची आहे? म्हणजे दिलेल्या 4ही बाब महत्वाची आहेत, पण त्याच्यापैकी सर्वात जास्त महत्वाची आपल्याला इथं ओळखायची आहे. पर्याय बघूया. चेकलिस्ट, रेटिंग स्केल, पोर्टफोलिओ की संभाषण. जाऊया आपण उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे बघा पोर्टफोलिओ. स्पष्टीकरण जर बघितलं तर चेकलिस्ट किंवा रेटिंग स्केल मध्ये फक्त गुण किंवा खुणाच असतात, पण पोर्टफोलिओ आणि विद्यार्थ्याने वर्ष केलेल्या कामांचा संग्रह, त्याने लिहिलेल्या गोष्टी, चित्रे, प्रकल्प, शिक्षकांचे शेरे हे कशामध्ये असतात? पोर्टफोलिओमध्ये असतात. यातून मुलाची वर्षभराची प्रगती, त्याची विचार करण्याची पद्धत आणि भाषेतील सुधारणा या सगळ्यांचा पूर्ण अंदाज येतो. म्हणून ते सर्वात महत्वाचे साधन आहे. काय आहे? पोर्टफोलिओ. बाकीचे पण आहेत, पण पोर्टफोलिओ सगळ्यात जास्त महत्वाचे साधन आहे. अशा प्रकारे आजच्या या 7व्या व्हिडिओमध्ये आपले अति महत्वाचे 10 प्रश्न झालेले आहेत. याच्यातले 2-3 तर प्रश्न आपल्याला 100% आपल्या या परीक्षेमध्ये येणार आहे. मग ती टीईटी असो किंवा सीटीटी असो. एका हाताने का म्हणजे डाव्या हाताने का किंवा उजव्या हाताने का तेच असतं. मग अशा प्रकारे आपले 7 व्हिडिओ झालेले आहेत. स्क्रीनवर आपल्याला अजून 4 व्हिडिओ दिसत असतील. 1, 2, 3, 4. आतापर्यंत तुम्ही ते बघितले नसेल तर कोणत्याही व्हिडिओला क्लिक करून आपण तिथे जाऊ शकता. आता पण एक रिक्वेस्ट आहे, विनंती आहे, अजून पण 58 दिवस आपल्याकडे आहेत. आपल्या चॅनलशी जोडून घ्या, जेणेकरून सीटीटी मराठी भाषेत आपण 30 पैकी 30 तर घेऊच, पण 28, 27, 26 तर 100% घेणारच आहोत. ठीक आहे. कमेंट करा किती स्कोर आलाय. थँक्यू.